बटेंगे तो कटेंगे याला राष्ट्रवादी समर्थन देत नाही। आम्ही अल्पसंख्याक लोकांना सुद्धा उमेदवारी दिली आहे। तर मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी असं वक्तव्य केलं आहे। यावर उत्तर देताना जयंत पाटील जाणले की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष पराभवाच्या जवळ जातो त्यांना त्यावेळी हिंदुत्व आठवतं। हिंदू खतरे में है, खरं म्हणजे खतरेमध्ये हे जेव्हा असतात त्यावेळी त्यांना हिंदू आठवतं। त्यामुळे बटेंगे तो कटेंगे यापेक्षाही हा 18व्या शतकातला नारा आहे। आज घोषणा द्यायला पाहिजे होतं त्यांनी की घोषणा पडेंगे तो बडेंगे ही घोषणा द्यायला पाहिजे होती। मात्र आज दुर्दैवाने ही घोषणा दिलेली नाही। आज मागासलेले विचार सतत मांडणं हे धोरण सोडलं पाहिजे। आता इलॉन मस्क मंगळवार देखील इंटरनेट कशी चालतो याची चर्चा करतो आणि आपण इकडे बटेंगे तो कटेंगे ही भाषा वापरत आहे। म्हणजे हा देशात हातात सत्ता आहे, म्हणजे या लोकांनी मागास ठेवण्याची भूमिका स्वीकारलेली आहे। जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष पराभवाच्या जवळ जातो त्यावेळी त्यांना हिंदुत्व आठवतं। त्यांना वाटतं की खतरे में है, खरं म्हणजे हे खतरे में असतात। त्यावेळी यांना हिंदूंची आठवण येते। त्यामुळे बटेंगे तो कटेंगे यापेक्षा आता हा 18व्या शतकातला नारा आहे। आज घोषणा द्यायला पाहिजे होती त्यांनी की पडेंगे तो बडेंगे। आज दुर्दैवाने त्यांनी ही घोषणा दिलेली नाही। आज मागासलेला विचार सतत मांडणं हे धोरण सोडलं पाहिजे। आता इलॉन मस्क हा मंगळावर देखील इंटरनेट कसं चालेल ह्याची आणि आपण इकडे बटेंगे तो कटेंगे ही भाषा वापरतोय। म्हणजे या देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांनी या देशात ठेवण्याचं भूमिका स्वीकारलेली असा त्याचा अर्थ आहे।